मोदी लाटेत 2014 मध्ये मोठ्या मताधिक्यांनी खासदार झालेले ॲडव्होकेट शरद बनसोडे सध्या मुंबईत असतात. तर विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय पूर्णतः निकाली लागला नाही. दोघांनाही विद्यमान असताना देखील पक्षाने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले नाही. आता सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुतेंच्या प्रचारापासूनही त्यांना दूर ठेवले जात असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना 3,87,591 मते मिळाली होती आणि त्यावेळी त्यांनी भाजपचे ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचा 99,632 मतांनी पराभव केला. पण त्यानंतरच्या निवडणुकीत ॲडव्होकेट बनसोडे यांनी पराभवाचा वचपा काढत शिंदे यांना 1.5 लाखांच्या मताधिक्यांनी पराभूत केले होते. तरी देखील पक्षाकडून त्यांना ना उमेदवारी दिली ना पुढच्या निवडणुकीत प्रचारात उतरवले. आताही असाच प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र खरे की खोटे याचा फैसला बाकी आहे. मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. त्यामुळे त्यांना प्रचारात उतरवले जाणार नाही अशी ही चर्चा आहे. या दोन्ही खासदारांनी 10 वर्षात काय केले या प्रश्नाचे उत्तर विद्यमान उमेदवाराला प्रचारावेळी द्यावे लागेल हे निश्चित. सोलापुरातून इच्छुक असलेले माजी खासदार अमर साबळे यांनीही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात टीकेचे व्हिडिओ प्रसारित केले. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेही शांतच आहेत. दरम्यान पक्षाने डॉ. महास्वामींची मी पुन्हा येईनची इच्छा असतानाही त्यांना उमेदवारी दिली नाही. आता त्यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भातील अंतिम निकाल काय होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.